भलर देवा चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर। शारदे, मला वाटतंय आपण वाट चुकलोय. अहो आपण ज्या वाट्याने येतो ना ती वाट नाही आपली, दुसरीच वाट आहे. असू दे बघू, तुला काय काम नाही, चल. दमानीय शारदे, थांब जरा थांब. तुला लहान लेकरू रडल्याचा आवाज येतोय का? होय अहो, लहान लेकराचाच आवाज येतो. अगं 100% लहान लेकराचाच आवाज आहे. अगं मी आज या जंगलात ये जा करतोय तेव्हा अगं सगळं आवाज माझ्या कानावर येते. हा, लहान लेकराचाच आवाज आहे. चल बघूया तिकडून आवाज येतोय. चल. दमानी बघ इथनं आवाज येतोय. होय होय येतोय. हे बघ, अगं बघ, अगं लहान बाळ आहे. अरे माझा बाबा मामा, अरे कोण असेल तो पापी माणूस ज्याने या लहान लेकराला जंगलात सोडलं? अरे कोण करणार त्याचा सांभाळ? अरे सांग की बाबा मामा. अरे आमच्या पदरी मुलगा नसल्यामुळे तू आम्हाला दिलेस का काय ते तर सांग बाबा मामा. अरे बोल की बाबा मामा, अरे सांग की तू. चल बाळाला आपण घरी घेऊन जाऊया, आपण सांभाळूया. अगं पुढचं सांभाळायला बाळाला माहितच की. चल. दमानी दमान. दमानी शिस्तीत. जनावर जरा व्यवस्थित बांधून ये मागणं. हनुमा तर आता जोरानं चाललंस का? हो आबा बोला की. 10 वाजता मोकळा आहेस का? रानात 2 ट्रॉल्या खत ओतले, तेवढं नवरा बायको घ्या की करून तेवढं. आयला आबा, मला जरा आज पाहुण्यांच्यावर जायचं होतो. मी काय म्हणतो या, उद्या वगैरे इसकडलं तर चालते का? अरे हनुमा, उद्या विस्कटून कसं चालेल सांग? बघतोस ना हे पावसा दिवस आहे ते, आणि तू शारदी किती वेळ लागेल असं त्याला? 1-2 तासात होईल की मोकळं. शारदी कुठे गेली? अरे हनुमा, घरात कुठल्या तरी बाळाचा आवाज येतो. काय भानगडे? अहो आबा, आता भानगड कशी येईन काय? हनुमा, ही कोणाजवळ लेकरू? हा, काय लपवतोस माझ्यापासून? अहो आपलंच आहे. आपलं बाळ? अरे हनुमा, तुझी ही बायको शारदी पहिल्यापासून वाजवते आणि मला सांगतो आपलं बाळ. अरे काय लपवतोस माझ्यापासून? हा, खरं खरं सांग हनुमा, ही बाळ कुठं आणलंय, कुणाचं आहे, आणि काय लपवायला लागलं माझ्यापासून सांग. हो आबासाहेब, हो खरं खरं सांगतो मी, काय बी लपवत नाही. हो 4 दिन मी काल सांच्याला जळण हुडकत जंगलात गेलो. अहो जळण हुडकता हुडकता एका दगडावर लहान बाळाचा आवाज आला. बघतोय तर ही लहान बाळ, अहो कुणी सोडलं काय केलं काही माहित नाही बघा. रडत होतं म्हणून आम्ही घरी घेऊन आलो. म्हणलं आपण त्याचा सांभाळ करू, त्याचा आईबाप येऊपर्यंत. आता आबासाहेब तुम्हीच सांगा आम्ही काय करू?
खरं खरं सांगतोस का? अहो आबा तुमच्या पाया शपथ कशाला खोटं बोलतोय मी सांगा. हो हो कशाला खोटं बोलतोय आबा. खरं सांगतो. बघ विश्वास ठेवतोय. अहो नाही आबा मी माझी गळ्याची आण घेऊन सांगतो खोटं बोलत नाही. बरं असू दे, त्या बाळाला व्यवस्थित सांभाळा. ज्यावेळेस ही पोरग मोठं होईल त्यावेळेस त्याचा विचार मी करणार. माझ्यापासून काय लपवायचं नाही. होय होय आबासाहेब. अहो आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का. अहो आबासाहेब एवढे दिवस आम्ही देवाला हात जोडलं पण देवानं आमच्या पदरात काय मूलबाळ घातलं नाही. पण नशिबानं आम्हाला हे बाळ सापडलं. मग आम्ही याला लहानाचं मोठं करणार की. तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का आम्ही सांगा बरं. दोघं बी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस हे बाळ मोठं होईल त्याचा मी सांभाळ करणार नंतर, हे लक्षात ठेवा. या माझ्या लेकीला पोटच्या गोळ्यासारखं सांभाळेल. बरं ठीक आहे चालतंय. 10 वाजता या आणि थोडं 2 टॉयलेट खाते तेवढं विस्कटून जावा. चलू का? जाऊ का अल्मा शारदे? आईला गावात कोणतं नवीन पाखरू आलंय वाटतं. गावातली पण नाही, पाहुणे वाटतं गुणाची तर. काय काय नाही, या गावात कुठे तुम्हाला बघितलं नाही. या गावात नवीन दिसताय. नाव काय तुमचं? तू हे विचारायला माझा रस्ता अडवलायस. आणि हा तू तुझ्या कामाशी काम ठेव. तुला कशाला पाहिजे मी कोण, कुठली, नवी का जुनी? हो म्हणजे मॅडमांना राग आलेला दिसतोय. आय नो सॉरी. राग येणार नाही तर काय. माझ्या समोर असा माकडासारखा हिंडा लागलायस. राग यायचा राहील का? तसा वाईट विचार करू नका माझ्याबद्दल तुम्ही. तसा मी चांगलाच मुलगा आहे. अहो तुम्ही दिसला म्हणून विचारलं. ओके ओके ओके. तू चांगलायस म्हणून तुझं काय तर लोणचं घालू का? तू माझा रस्ताच का अडवला? काय संबंध तुझा? वाट सोड माझी. अगं थांब थांब. अगं तुला थांबवलं म्हणल्यावरती माझं काहीतरी कामच असणार ना. काय काम आहे तुझं? सांगतो. अगं जरा 2 धीर धर की. अरे हिला कसं सांगू तेच कळायला झालं. अगं अगं लय भारी दिसतेस तू. अगं लय भारी दिसतेस. अगं मला लय आवडतं. सगळं ऐकून तर जिकी गेली. हिला कसं प्रपोज करू तेच कळायला झालंय. नाही ह्यो समय संध्या आज ना उद्या तिला पटवणार. पटवणार म्हणजे पटवणार डार्लिंग. चल येतो येतो. लोकांचं कामच आहे बोलायचं. आपण आपला धर्म आणि माया निभवायची. हा बघ तुझा बा किती काबड कष्ट करते. कुणासाठी? आपल्यासाठीच नव्ह. बापू घ्या पाणी. दिवसभर काम करताय, त्या हाताला जरा तर दम आहे का? अगं पोरे आता ह्या कामाचं आम्हाला काय वाटतंय सांग बर. हा काय वाटतंय. अगं आयुष्य गेलं आमचं ह्या कामात. आम्हाला काय वाटतंय या कामात सांग बर. हा अगं आमच्यासारखं कष्ट तुला करायला लागू नये. आणि आमची इच्छा एकच की ग तू शिकून कुठेतरी मोठी नोकरीला लागावं आणि तुझं आयुष्य चांगलं व्हावं. बापू तुम्ही आता म्हातारपणात काय विचार करायचं नाही बघा. आता तुमचं वय झालंय. आता तुम्ही निवांत बसून खायचं. आता इथनं पुढचं बघायला मी आहेच की हो. आणि आपण कशाला एवढा पुढचा विचार करायचा? अगं नाही पोरे तसं नव्हे ग. जी वेळ माझ्यावाली ती तुझ्या येऊन म्हणून मी सांगतोय ग. बाकी काय आहे तवा. बरं असू दे. 2 कप ठेव कोरा. माझा एक मैत्री यायला लागला या बिरू म्हणून. हा? बरोबर. जा. थांब. तुझं काय चाललंय? तुझं काय हाय का नाही ते मला सांगणार आहेस का नाहीस? काय सांगू? अगं तू मला आवडतेस. अगं तुझं काय ते सांग ना मला. कळू दे तर मला तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही ते. माझं तुझ्यावर प्रेम?
तू जर परत हे प्रश्न मला विचारलास ना तर एक अशी मुस्कान फोडीन. समजलं का? आणि परत माझी वाट अडवू नको. आयला तुझं लयच तोंड चालतंय. तुझा एकदा सकाळी तू नकाशा काढायला लागतोय. नकाशा काढला की तू राहत्यास कुठं, काय करत्यास, कुठं जात्यास, ही एकदा मला काय कळलं की आपल्या दोघांचं जुळलं. वाट सोड माझी, सोडत नाही. वाट सोड माझी. तुझं प्रेम माझ्यावर आहे का नाही ते मला आता मी तुला एकदा सांगितलं ना. अगं काय रे त्या पोरगी मागे लागलास? हा आपण करतोय काय, आपण कुठं भरायलोय? आणि बघ काय त्या पुऱ्या मागे लागलास? हा का लागलास त्या पुऱ्या? मग हे बघ तुझा घरी जरा तरी सुधारायचं बघा. जमत नसेल तर काय तर उद्योग धंद्याचं बघा. आता तुमच्या त्रासानं घरदार एकत्र राहणार नाही, गावात लोक राहू देणार नाही आपल्याला. आकलून काढतील. आपलं वागणं सुधारा. नाही सुधारायचं तर आम्ही तर कुठे जातो. बघा तुमची तुम्ही. हनुमा काय झालं आंघोळी पाण्या वगैरे? अहो आबा कशाची आंघोळ पांघोळ. आता गई येली सकाळी त्या डॉक्टरला घरी आणण्यात आणि घरी नेऊन सोडण्यातच माझा वेळ गेला. तिची तेवढी आंघोळ झाली लागली कराय. आता काय करायचं? बरं काय झालं? वासरू झालं का पाडी झाली? पाडी झाली. बर 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 20 वर्षापूर्वी तुला मी एक शब्द दिला, आठवतो का बघ तुला? 20 वर्षापूर्वी आठवलं की आठवलं. 20 वर्षापूर्वी मी तुला बोललो होतो आपल्या गंगीबद्दल. त्यावेळेस तुम्ही दोघांनी पण मान हलवले होते. आता गंगी 20 वर्ष झाली, त्यामुळे मला आता तिचं बघितलं पाहिजे. ए शारदे, एकामेका तोंडाकडे बघताय. लग्नासंदर्भात बोलतोय मी. आता तिचं लग्न 2 गाड्या झालं पाहिजे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? होय होय आबा. अहो पोरगी चांगल्या घरात गेली पाहिजे. पोरग पण चांगलं पाहिजे की, शिकलेलं पाहिजे, नोकरी पाहिजे त्याला. पोरगी चांगल्या घरात गेल्यावर आम्हाला पण आनंदच वाटणार. होय का नाही ग? होय होय आबा. पोराचं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आजपर्यंत गंगेचं सगळं तूच बघत आलायस. आता इथनं पुढे गंगेचं मीच बघणार आहे सगळं. ते कसं काय? अरे आपला समीर नाही का, समीरचं गंगेचं लग्न लावायचं मी म्हणतोय. काय? हा समीरचं गंगेचं? हो. काय झालं? अशी तोंड वाकडे गेलेत. ए हनुमा काय झालं? खाली का बघतो दादा? ए शारदे सांग की त्याला. शारदे गंगे आली की नाही कॉलेज मधनं? नाही हो. अहो कवचन काय गेली अजून आली नाही. अजून आली नाही? नाही की. आयला काय या पुरीला बोलायचं. माझं तर डोकंच फिरून गेलं या. अगं आता शिकून काय व्हायचं आहे सांग बरं. मी तर म्हणतो या 2 महिन्यात तिचं लग्नच करून टाकायचं. काय शिकून करणार आहे सांग बरं. अहो तसं नाही. अगं तसं नाही म्हणजे? अहो पण अगं तुला माहित आहे ना, मला सांग बरं. त्या आबासाहेबांनी शब्द दिलाय 2 महिन्यात तिचं लगीन लावायचं आहे. हा ती गेली आता कॉलेजला, अजून तिचा पत्ता आहे का सांग बरं. आणि शिकून काय करणार आहे ती? आपण इथं शिकवायची, नवऱ्याच्या घरी गेली ती काय शिकवणार नाही ती. काय बापू आय काय बोलणं चाललंय तुमचं? सांग तिला काय बोलणं चाललंय ती. सकाळी गेली कॉलेजला, अजून आली का? आत्ता आली या. बाद झाली म्हणावं शाळा आणि अभ्यास. अहो बापू असं काय बोलताय तुम्ही? काय बोल मग आता? हा अगं हे टायमिंग आहे याचं तुझं. सांग की. अहो बापू पण मी कुठे गेलती, काय काम होतं ते तर विचारा पहिला. हा काय विचारायचं आहे सांग बरं. अहो मी अकॅडमीला पोलीस भरतीचा विचारायला गेलती. पोलीस भरती? होय मला पोलीस व्हायचंय, ते पण सगळ्या गावाचं नाकावर टिचून. अगं ही काय नवीन फेड काढलीस तू आता शारदे? आता मी काय बोलू. अगं काय तुझ्या डोक्यात येईल काय नाही ते तुलाच माहिती बघ. अगं पण त्याला पैसा काय थोडा लागतोय का सांग बरं. लय पैसा लागतोय त्याला. आणायचा कुठनं सांग बरं. जा तू घरात जा जा. डोक्याला ताप लागा आमच्या पण व्हायला लागलाय.
शारदे जा घरात त्या पुरेल 4 शब्द सांग जरा होय. बघ डोक्यात शिरलं तर शिरलं नाहीतर कसं होईल तसं मग आता काय त्याला पर्याय नाही जा हसू नको दात काढ नको जा त्या डोक्यात घाल काहीतरी काय लागा एक डोक्याला तापच झालाय आमच्या हो सर आता बघायचं गावात जायचं जरा माणसांना विचारायचं बघू हां फोन करतो की म्हणलं नाही भेटली रूम तर नक्की फोन करतो हां नका टेन्शन घेऊ नका आहे ती गावातली माणसं अहो नका काळजी करू नका घाबरू हां हां मी घेतो काळजी माझी हां चालते ठेवतो हां काय सर सर लय काळजी करतील बाबा काय सर शाळा सुटली वाटतं हां आत्ताच केलं बंद बर 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 कंच्या गावचं काय इथंच कुठं राहायला आहे? मी आहे कोल्हापूरचा आणि शाळेवर आज माझा पहिला दिवस त्यात तुम्ही 2 दिवस झाला रूम शोधतो या काय रूम गाव आहेत काय पताच नाही तुमच्या गावात एखादी रूम मिळेल का मला राहायला आयला पाहुणं गावात रूम मिळणं लय अवघड काम आहे मला काय वाटत नाही गावात कुठं रूम तुम्हाला मिळेल म्हणून गावात कशी रूम मिळणार सांगा अहो इथं माणसाला कामं ढिगभर आणि कशाला कोण राहायला येते आणि काय आणि कोण रूमा बांधत बसतं आणि बांधल्या तर कोण राहायला येतं येतावा कोणी येत नाही अवघड कामाला मिळणं बरं पाहुणं तरी पण एखादी रूम असली तर सांगा आजचे दिवस काय ॲडजस्ट करतो हॉटेलवर बघा काय मिळाले तर एखादी रूम ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बघतो हां येतो मी मिळालं तर सांगतो हां चालते पाहुणं हो सर बोला की या इकडे काय काढलं पाहुण्यानं कोण असतो पाहुणं बोला की महागारे बोलवलं सर मी काय म्हणतो या रूम मिळणं लय अवघड काम आहे आता इकडे तिकडे रूम बघूपर्यंत माझं तर म्हणणं असं आहे बघा की तुम्ही 10-12 दिवस आमच्याच घरी चालावं 10-12 दिवस काय म्हणतायचा पाहुणं अहो सर भाड्याचा ह्याचा कसला विचार करताय अहो तुमच्याकडे काय मी भाडं घेणार आहे थोडीच अहो जेवण खाणं सगळं तुम्हाला आपल्या घरी आहे अहो आपलं घर म्हणून राहा तुम्ही तुम्हाला रूम भेटोपर्यंत का टेन्शन घेताय अहो पाहुणं तुम्ही तर देवासारखा धावून आला की हो अहो सर सगळं बघणारा तो बसला की वर माझा बाळू मामा अहो जसं दिवस येतील तसं आपण काढत राहायचं आहे तो आहेच की सगळं तारुण्याला का टेन्शन तुम्ही घेताय सर सर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही चला माझ्या संग घरी हातपाय धुवा बायकोला सांगतो जेवण कराय मस्तपैकी जेवण करू हा चला या तुम्ही आमच्या गावात शिकवाय आलाय अहो आमचं भाग्यच की अहो पुण्याचं काम करताय तुम्ही सर पण तुमची मदत आम्ही नाही करायची तर कुणी करायचं सांगा बरोबर आहे तुम्ही पण देवासारखा धावून आला बघा या सर ह्यो बघा आमचा राजवाडा कसा आहे सर अगं ए शारदे अगं पाहुणा आले ते आपल्याकडे अगं त्यांना काय पाण्याचा तांब्या भरून देशील का नाही हा थांबा 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 अजून एका व्यक्तीच तुम्हाला गाठ घालून देतो थांबा 2च मिनिटं थांबा चल 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 ये अहो बापू कुठं अगं ये सर ही माझी मुलगी गंगा अहो अभ्यासात लय हुशार असून काय फायदा तुम्ही मला अभ्यास करून देताय का कधी तुमच्या मनातच नाही मला शिकवायचं अगं पाहुण्या देखत काय पण बोलायला लागलीस वे हा ते ना बापू पण ही कोण आहे तो अगं ही आपल्या गावातल्या शाळेवर सर म्हणून आली ती पोरासनी शिकवायला मग त्यांना तर रूम कुठं मिळे ना ग म्हणून म्हणलं रूम मिळेपर्यंत आमच्या घरी 10-12 दिवस राहावा म्हणून मी सरांना घेऊन आलो आपल्या घरी आता तू इथं उभी राहिली हात पुसून जा की चहा बिचं बघ काहीतरी अहो दूध नाहीये झाली का बॉम्ब जा चटा चटा आणि त्या शिर्डीचं दूध काढ कपभर आणि त्या शिर्डीचं दुधाचा चहा पाहुण्याला पाजूया जा पटकन बर 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 पाहुणं शिर्डीच्या दुधात चहा चालतो ना हो तुम्हाला हा अहो आयुर्वेदिक चहा आहे आणि आयुर्वेदिक दूध असते या शिर्डीचं 1 नंबर बर गंगे मी आता गावात जातो काय आणि श्रीखंडाचं पाकिट एक आणतो मस्त जेवण करू पाहुणं तुम्ही एक काम करा तुम्हाला या बादलीत पाणी देतो हातपाय धुवा आणि फ्रेश होऊन इथं बसा मी सायकलवरनं जाऊन लगेच माघार येतो तोपर्यंत तू पाहुण्याला आहे का नाही ती बादली भरून एक पाण्याची दे हातपाय धुवायला हा पाहुणं पाणी घे हातपाय धुवा मी लगेच आलो जाऊन बरं का
धुवा हात पाय मी टावेल घेऊन येते. बरं बरं चालते. हे घ्या. खरंच बरं का तुमच्या घरातल्यांचा स्वभाव लय भारी आहे. बरं बरं असू द्या. आता आईनं चहा ठेवलाय, मी तुम्हाला चहा घेऊन येते, तर तुम्ही बसा. बरं पाहुणं मी जाऊ का? दुटीची वेळ झाली आहे. बरं बरं चालते चालते. येतो संध्याकाळी मी. हो चालते या. चालते. अहो पाहुणं, अहो काय करायला लागलाय? अहो ज्ञान देणारच जर असं पाया पडायला लागला तर आमच्या सारख्यानं काय करायचं सांगा बरं. अहो तुम्ही वडीलधारी माणसं, तुमचा आशीर्वाद कुठं ना कुठं कामी येतो. ते पण आहे म्हणा, पण असं नाही हो. बरं बापू, मला पण उशीर झालाय. बापू जाते मी बी, मला सोडा की तेवढं कॉलेजला, लय उशीर झालाय. अहो आता तुला पण कॉलेजला सोडायचं आहे. पाहुणं एक काम करा, तुम्ही पण निघाला ना दुटीला, मग जाता जाता गंगेला कॉलेजला सोडा की. ही घ्या माझी गाडी. तशी बी मला दिवसभर गाडी काय लागत नाही. वैरण गाडी काय मी सायकलीहून आणू शकतो हो. तसं काय भानगड नाही, फक्त तिला घेऊन जावा कॉलेजला सोडा जाता आता. हां आणि दिवसभर गाडी तुम्हाला? नाही मला गाडी लागत नाही, सायकल आहे की माड. वैरण गाडी आणतो सायकलवरनं, काय टेन्शन नाही. जावा जावा गाडी घेऊन. ए जा गंगे. हां हे काय हे? अगं मी असताना ह्याच्यासोबत कोण आहे हो? पंटर. अगं मी असताना ह्याच्यासोबत कशी काय आहेस तू? ए शांत बसा, शांत. मी शांत बसू? मी शांत बसू? अगं तू माझ्या कानाखाली मारणार आणि ह्याच्याबरोबर फिरणार? शांत बसू? अगं मी काही येडा वाटतोय? येडा वाटतोय? ए तुम्हाला येडा वाटतोय? मी येडा वाटतोय? दगड मारतोय काय? शांत मीच का बसायचं का कायम? येडा आहे का मी? येडा आहे का? येडा आहे का मी? बोलू वाटत नाही का माझ्या संग? बोलू वाटत नाही? कसं बोलू वाटेल? मी तर येडा आहे, बोलू वाटत नाही का? अगं ए हे बघ, आमच्या घरातल्या पाहुण्यांसमोर काय तमाशा नकोय मला. तुला हे मी ना लास्ट सांगत्या, माझ्या घरच्यांसमोर आणि माझ्या पाहुण्यांसमोर जर मला काय बोललास, माझा रस्ता अडवायचा प्रयत्न केलास, तर तू जे उभा आहेस ना ते दिसणार पण नाहीस. हे लास्ट डोक्यात फिट्ट कर. हो नाही हो, काय चाललंय यांचं? दम मला घाबरलोय, घाबरलोय, लय घाबरलोय. सॉरी बरं का, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला आणि वेळ पण झाली. पण कोण होता? कोण त्रास देत होते? ए तू मला मारलंस. अगं तू कुणाच्या पण गाडीवर न फिर, पण शेवटी तू माझीच होणार आहेस. या राजाची राणी होणार आहेस. मम्मी मला एक 500 रुपये दे की. अरे समीर, रोज रोज कुठून आणायचे पैसे? जा कपाटात बघ जा. अगं कपाटाची चावी माझ्याकडे असते वय, आबा घेऊन जातोय रोज. अगं दे की मम्मी असतील तर पैसे. अरे पण कुठनं देऊ? ए सम्या, चाललास का हिंडायला? तुला तर त्याच्याशिवाय काही कामच नाही. ही तुझ्या नादानं पाक बिघडले. 1000 वेळा मी तुला सांगत होतो, तू ऐकलं नाहीस. आता बघच ही तुझं कार्ट पुढे जाऊन काय देऊ लावतोय ते, तवा तुझ्या डोक्यात प्रकाश पडल. आणि होय रे, कुठे चाललंयस? हा जरा आमचं नाव काय तर राहू दे.
पाक धुळेला मिळवू नका. हा येड लागेल का मावलेली आहे परत. अहो त्याला नका काय बोलू, जाऊ दे आता. काय जाऊ द्या, उद्या ह्यो माझ्या डोक्यावर चढून बसल. मला विकून खायला पण मागे पुढे बघाय नाही. असल्या करतोच आहे ह्यो. हा म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी पुढे जाऊन असं काहीतरी करन काय डॅड? अहो अख्ख्या गावात मला भैया साहेब म्हणून बोलवतात आणि तुम्ही माझी पाक घासूनच काढायला लावले. अरे बरोबर आहे पोरा, तू बाहेर का वागतोयस, घरात का वागतोयस? अशानं गाव आम्हाला नावं ठेवते रे. गाव नावं ठेवतो नव्हता, मी घरातच राहत नाही तुमच्या. चाललो मी. ए पोरा ए, बघितलंस तुझ्या लाडानं पोरग माझं काय ऐकणं झाले. किती लाड करायचा असतो काय नाही समजत नाही. आयला रेडकू कोण सुटून आले. ए हनुमा, अरे ते रेडकू निसाटलंय बघ, बांध त्याला. अरे पळ पळ लवकर. अरे रेडकू त्या आप्पाच्या मकत शिरल. काय लागा तुम्हाला तर अकला नाही त्यानं काय नाही. कुठं सोडावे जनावर काय. जरा झाडलोट तर करून घे. नमस्कार पाहुणं. नमस्कार नमस्कार. का हो? काय चाललंय? काय नाही, जनावर जरा पाणी दावून आणायचं आणि वैरण काढी करायची, त्यासाठी वैरण तोडत होतो. काय म्हणते, झाली सुट्टी शाळेची? हा झाली की. आज शनिवार नाही का, आता महिना अखेर अर्धी शाळा होती. झाली सुट्टी, म्हणलं घेऊया आवरून आणि पाहुणं कुठं आहेत बघूया म्हणलं. अहो पाहुणं घरातच बसायचं नाही मी, कशाला उन्हात आणायचं इकडे याचं. पण माझं तर किस्त राहिले काम हो. जनावर इकडे तिकडे आत बांधली, वैरण काढी केली की झालं, मी पण मोकळाच आलोच असतो घरी. बरोबर आहे, सगळं खरं आहे, पण घरात बसून काय दम निघतोय का? जरा काकीला विचारलं पाहुणं कुठे गेलेत, आहेत बाहेर म्हणले गोट्यात. म्हणून जरा बघूया म्हणलं गोटा बिटा कसा आहे जरा हा, पाहुण्याचा, हा. मसर किती आहे ती काय आहे बघूया म्हणलं. मग पाहुणं कसा वाटला आमचा गोटा मसर? अय भारी आहे, भारी आहे. अहो कुठलं भारी आणि काय, अहो काय खरं नाही बघा. अहो तुम्हाला सांगतो, आमचा दिवस आहे ना, ही वैरण काढी मसरांच्या दारा पाणी करूस तर आम्हाला कडूस पडतं या. कुठला टाईम होतो आणि जग म्हणतंय शेतकऱ्याला काय कष्ट आहे. अहो पाहुणं जग त्यालाच माहीत असतंय कष्ट. हा अहो जग नुसतं हसायला आणि बघायलाच आहे की. हा तेवढं बरोबर आहे. हो का पाहुणं, तुम्ही घरी जावा, चहा करायला सांगा. चहा शिजूस तर मी हे मसरासनी वैरण कापून घालून येतो, मग आपण आल्यावर दोघं पिऊया. हा जावा तुम्ही. पाहुणं बोला की. एक बोलायचं होतं. बोलायचं होतं, काय म्हणताय बोला. कसं बोलू आणि काय बोलू मला काही समजेना. हा बोला बोला. बोलल्याशिवाय तर कसं कळायचं सांगा बरं. ही बघा पाहुणं, ही जरा काम साईडला ठेवा आणि जरा आपल्या दिदीवर जरा ध्यान द्या. काय अहो काय झालं पाहुणं? नाही काही झालं नाही, पण तिला शाळेला सोडायला जाताना काय झालं जाताना? अहो गावातल्या पोरानं एका रस्ता अडवला आणि आपली तुमची पोरगी उतरली गाडीवरनं आणि साईडला जाऊन काहीतरी बोलत होती. मला पण काय समजलं नाही, म्हणून म्हटलं तुमच्या कानावर घाल्या, तर मला पण जरा काळजी वाटली हो. आणि शेवटी कसं तुमचा प्रश्न आहे, तुम्ही जरा बघितलं पाहिजे हो. शेवटी हे काही सांगणं काही बरोबर वाटत नाही, पण सहज तुम्ही आपलं भेटला म्हणून तुम्हाला जरा कानावर घातलं. नाही पोरगं जरा आगाऊच होतं, त्याचं वागणं बोलणं काही योग्य वाटलं नाही मला, म्हणून कानावर घालूया म्हटलं तुमच्या. काय आता ह्या गावातल्या पोरासने आली मस्ती, लय उंडग्यागत फिरायला लागले ती, दमवायला लागली ती गावातल्या पुरीसने. काय आता बरं सर, एक काम करा, तुम्ही जाऊन चहा पेत बसा, मी लगोलग येतोच मागणं. बरं बरं चालतं जाऊ ना. आयला ह्या पुरीने का असं डोकं फिरवलंय माझं, काय करावं आणि काय सुचना. आई शेरड, ए गंगे, अगं तुला शेरड पण दिसना ती आलेली. गंगे काय अभ्यास करते वे? अभ्यास जरा कर, म्हणजे जरा पास होशील. हा नाही कुठे गेली?
आई म्हणली डबा आणि पाण्याची बाटली घेऊन येतो म्हणून गेल्या. घरी गेली व्हय? हा. काय आता हे कधी याची न काय काय माहित. जनावर सोडली त्या शेरड मसर पाणी दावून आणली का ग? गुर्र पाणी पाजलं ते काय माहित नाही, पण आई म्हणली डबा आणि पाण्याची बाटली घेऊन येतो तवर थांब इथं म्हणून बसल्या. काय ग फोन वाचतो त्यात कुणाचा फोन आहे? नाही, बघू आणि फोन इकडे आग बघू काय गई. हा फोन नाही म्हणते तुझं कुणाचा फोन आहे ह्यो? हा तुझं चाललंय काय नक्की मला सांग. ही पुस्तकात मोबाईल घेऊन तुझा अभ्यास चाललाय वे? हा सांग की. आता तुला पोलीस बनायसाठी आम्ही पाण्यात पैसा ओततो या, दिवस रात्र कष्ट करतो या. एक काम कर, एखादा राखेला डबा बघ, घरादारा ओत, काडीच पेटी लावून कुठेतरी तोंड काळ कर. अगं तुला अक्कल आहे का नाही? आहे का नाही अक्कल? अक्कल आहे का नाही? तो थांबा, काय करताय? अहो काय झालंय तुम्हाला? का असं करायला लागलाय तुम्ही? एवढी सोन्यासारखी पोरगी आहे आपली आणि तुम्ही तिला मारताय. काय झालं मला म्हणते वे? हे बघ की तिचा अभ्यास दिसला का? अभ्यास तुला हे बघ त्या पुस्तकात मोबाईल पाने एक इकडचं उलाटते मोबाईल बघते, इकडचं उलाटत्या मोबाईल बघते. त्या पुस्तकात हो मोबाईल आणि आपल्याला काय वाटतंय? पोरगी माझा अभ्यास करते, पोरगी माझी रात्रंदिवस अभ्यास करते, कुठं डोळं फुटते, ही तिचं डोळं फुटते बघ मोबाईल मध्ये. अगं तिला जरा चांगलं शिकव, अभ्यासही करायचं. बाप किती कष्ट करतोय काय. हा आजपर्यंत तिचा हात उचलला नव्हता मी कधी, पण आज उचललाय का तर भविष्यात तिचं चांगलं आहे. अहो पण तुम्हाला एवढं उतावळ व्हायला काय झाले? एवढं रागात यायचं काय काम आहे? हा घे घे तिचीच बाजू घे, घाल तिला पदराच्या आड. अगं तुझा हेच लाडच तिला नडणार आहे. ज्या दिवशी पोरगी एखादं कान करेल ना काहीतरी, तेव्हा तुला कळेल, तेव्हा तुला अक्कल यायची नाही. अगं माझं कुणाला पटतंय घरात? तवा पटतच नाही. बाप बोंबाल तुया बुमलून बुमलून गप बसेल, दुसरं काय करतोया? हेच तुम्हाला वाटतंय ना दोघीला? तुमच्या मना येईल तसं करा बर का गंगे. काय झालं तुम्हाला? जाताना मीच मोबाईल दिला होता, 5-10 मिनिटं तिने बघितलं तर काय बिघडलं? एवढं मारायचं असतं का मुलीला? लय शहाणी आहेस, बघण्यासाठी दिलता. इधर पुस्तक करा अभ्यास. ती जनावरांनी पाणी पाजलं का नाही? पाणी पाजलं का नाही तुला विचारतोया? काय अजून? अगं काय डोकं आहे का काय तुझं? लागा ते जनावरांनी पाणी पाज, काय तुझ्या लागा उपयोगच नाही तुझा. बघितलं ना बा तुझा कसा आहे? सांगितलं होतं ना तुला मोबाईल घ्यायचा नाही म्हणून, ऐकत नाहीस तू, आपलंच खरं करतेस. कधी सुधारणार कुणाच ठाऊक. अगं आय, कधी तर मी मोबाईल घेत्या, ती बी बापू असं करते ती. अगं मला आवडत नाही. मी सारखं कुठे मोबाईल घेऊन बसत्या ग, जरा बसते तरी बापू असं करतात. अगं बाच ऐकलं पाहिजे. बा येतो, बाच ऐकत असेल ना तर घरी राहायचं, तर आपले शिक्षण होणार. मी चालले तर मसाल्याला पाणी पाजायला. अगं यात कुठं फाईल ठेवलीस? काय फाईल सापडना? किती वेळा सांगितलं कागद हलवू नका तरी का हलवत असताय? हा चल पटकन, मस्त अजून मला रानात न्यायची इथे सोडून. लय अवघड काम झालंय बघ. जनावरांना लय अपदा व्हायला लागल्या, ऊन व्हायला लागल्या, काय सगळं अवघड झाले. एवढी मोठी फाईल दिसत नाही. हा ठेवताय कुठेतरी? काय ठेव बोट ठेव. यायला हनुमा काय कुठे चाललाय? रेशने निकडे. रजनीना चाललाय? होय. अरे ते पाटील काय गाठ पडलो मला. काय म्हणतो? पाटील म्हणत होता ते हनुमा गाठ पडला तर त्याला तेवढा निरोप द्या की ते तुझी काय केवायसी राहिली वाटतं त्या रेशनिंग दुकानाची. केवायसी नाही केली तर तुझं रेशनिंग वेशनिंग सगळं बंद होईल. होय होय तीच राहील. तेवढी केवायसी कर, नाहीतर पुन्हा इकडे तिकडे फिरत बसावं लागेल, वेळ होईल, मिळायचं नाही रेशनिंग तुला. बाबा मध्यंतरी मस काढली विकायला मी, आणि त्यात धानलीत बघा ती माझ्या ध्यानातनच गेलं केवायसी करायचं. आलं होतं ध्यानात, करीन 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 म्हणलं, ती काय गडबडीत राहून गेलं. अरे बापरे, ही पाहुणं, पाहुण्याची मुलगी. अरे हा तर तोच मुलगा दिसतोय ज्यानं त्या दिवशी रस्ता अडवला. नेमकी काय तर भानगड दिसते. जरा पुढे जाऊन ऐकलं पाहिजे. तुला पाटलाचा फोन बिन आला होता का नव्हता? अहो 2 वेळा फोन आलता मला, पण या कामाच्या धांदलीतनं मला काय जायचं जमतं वेळ धाव. जा लवकर त्या पाटलाच्या ह्याचा पाया पडून घे करून तेवढं. नाही घेतो करून. हे पुरे चल बघी. ए पोरा चल. अरे बस की बाहेर गेल्या काय मसर बघितल्या बघत बसतो. चाल, मला ऐकायला येत नाही. मी बसलास का?
अरे बोल की होय म्हणून चल लवकर हा